राजला आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती बुळेचा बाहुबली कोल्हापूरचा जल्लाद अवधूत पाटील आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. रेकॉर्डिंग स्टार्ट कर. केलं जमते त्याला. सामन्याला सुरुवात होतीये. सर बॅटने घेण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. अवधूत पाटील आपण आपल्या स्क्रीन वरती पाहतो. कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक नामवंत खेळाडू आपल्याला ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. अकुट टप्प्याचा बॉल पूल केला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिला धक्का राजची खेळी संपुष्टात. राज पाक टू दी पवेलियन. चला नवीन बॅट्समन आपलं नाव सांगायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष याला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती अवधूत पाटील. स्ट्राइक गेन वरती आशिषला आपण पाहतोय. यस इथे जर पाहायला गेलं तर टप्पा पडला आणि उसळी घेतली. मॅजिक चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव खर्च करणारा राहिलाय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येला आता मात्र श्री गणेश झालाय आकार द्यायला सुरुवात झाल्या. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती व्हाईट बॉलचा इशारा वन बाउन्सचा देखील इशारा आलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आता सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे जर पाहायला गेलं तर पहिल्या 3 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी राहिले. गोलंदाज अवधूत पाटीलचं कौतुक करावं लागेल. अवधूत पाटीलने कुठेतरी प्रभावशाली कामगिरी केली. यावेळेस पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतंय. पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय मात्र निर्णय येणं अजूनही बाकी आहे. माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का बसला. आशिषची खेळी संपुष्टात आली आहे. 1 या आकड्यावरती दुसऱ्या फलंदाजाला बाद केलाय. अवधूत पाटील काय या खेळाडूची चर्चा होते ते सातत्याने सिद्ध करताना पाहायला मिळतोय. चला थोडस स्पीडअप घ्यायचंय दोन्ही टीम्स. नवीन बॅटर नेम हर्षवर्धन पाटील. फलंदाजाचं नाव सांगायचं.
विनयाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चौथ्या क्रमांकावरती विनयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अवेसर बॅटने फटका घ्यायला जातोय. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलं जात आहे. एकेरी धावीवरती समाधानी राहावं लागतंय. धावसंख्येचं टोटल दोन या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. स्ट्रायकिंग एंड वरती पहिल्यांदाच या सामन्यामध्ये हर्षवर्धन पाटील आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला अवधूत पाटील. दोन्ही खेळाडू जर पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते मात्र एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा बॉल असणार आहे. सरबॅटने सन्मान दिला. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्येचा टोटल 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल वाढणार आहे. 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 4 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाखेरीस. गोलंदाजी मार्क वरती भुयेगावचा एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं जात आहे. गोलंदाजी मार्क वरती श्रेयसला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. सरबॅटने केलं जात आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर एकेरी धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न. यस, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. दुसऱ्या षटकाचा काही प्रगतीपथावरती आहे. दुसरं षटक अर्थातच जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आल्या आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळणं, इनिंग बिल्डअप करणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे आणि तो खेळ सातत्याने दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. सरबॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज होती. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, एकेरी धावेवरती समाधानी राहावं लागतंय. अकुट टप्प्याचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारेल. 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. दुसऱ्या षटकाचा काही प्रगतीपथावरती 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अवधूत पाटील येत आहेत का? झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी 3 क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होते. मात्र 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश येते. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 10 या आकड्यावरती म्हणजे डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतंय.
यावेळेस सर्व बॅटने ऑन साइडला जितका उंच तितकाच लांब आकाशाला बुक्की मारत बुक्की टेंगू ठोकला षटकार. सोळा या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 16 रन्स ऑन दी बोर्ड. चला सामना सुरू करायचा पंच. सोळा या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 16 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा की प्रगती पथावरती अजूनही एका चेंडूचा की शिल्लक आहे. स्ट्रायकिंग गेन वरती विनयला आपण पाहतो एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. यावेळेस पुन्हा एकदा फटका केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय का? जजमेंट झालंय. झेल पकडलाय. माघारी परतावं लागतंय. तिसरा धक्का. विनायकची खेळी संपुष्टात. विनायक बॅक टू दी पवेलियन. नवीन बाडक मैदानाच्या आतमध्ये सुहमला आपण पाहतोय. 2 षटका अखेरीस 16 धावा फलकावरती लगावल्या जातात. पुन्हा एकदा अवधूत पाटील तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी हर्षवर्धन पाटीलच्या पॅटमधून येतोय चौकार. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेमध्ये फटका केलाय. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न 2 धावा अगदी सुखरूपरित्या पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र जर पाहायला गेलं तर 22 या आकड्यावरती 22 रन्स ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकाचा की प्रगती पथावरती अवधूत पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा पाहायला गेलं तर रनआउटची संधी मात्र एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 23 रन्स ऑन दी बोर्ड.
अकुटप्पाचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, झेल खाली क्षेत्ररक्षक, माघारी परतावं लागते आणखीन एक फलंदाज. सोहम बॅक टू दी पवेलियन. नवीन बाडर मैदानाच्या आतमध्ये सौरभला आपण पाहतोय. 23 या आकड्यावरती 4 फलंदाज बाद झालेत. 6व्या क्रमांकावरती सौरभची वर्णी लागले. हर्षवर्धन पाटीलला साथ देणं गरजेचं आहे. एका बाजूला हर्षवर्धन पाटील तट हुकून उभा आहे. यावेळेस फटका एक्स्ट्रा कव्हर्सला केलाय. डीप मरण क्षेत्ररक्षक येतो. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न 2 नाही 3 नाही तब्बल 4 धावा धाव फलकावरती. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 27 या आकड्यावरती 27 रन्स ऑन दी बोर्ड. अकुटप्पाचा बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा दिशा दिली जाते. दीपमधून क्षेत्ररक्षक आता येतो. एकेरी धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश येते. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 29 या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाजी मार्क वरती भुये संघाचा आणखीन एक युवा टॅलेंटेड खेळाडू वीरेनला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. अवधूत पाटील आणि ही युवा ब्रिगेड आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि त्यापैकीच एक युवा टॅलेंटेड खेळाडू वीरेनला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. अगदी कमी वयामध्येच या खेळाडूची पावलं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पडली आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतोय. त्याने सांगितलं माझं वय जरी छोटं असलं तरी माझ्याकडे क्षमता आहे, संघर्ष करण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागणार आहे. वीरेनला आपण 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. धावसंख्येचं टोटल 29 या आकड्यावरती 29 रन्स ऑन दी बोर्ड. इथे खराब चेंडू पाहायला मिळालं. इथे मात्र जर पाहायला गेलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा धाव खर्च करणारा राहिलाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 30 रन्स ऑन दी बोर्ड. दबाव पाहायला मिळतोय. फिरेन याच्यावरती दबाव पाहायला मिळते. एक युवा खेळाडू आहे तर दुसऱ्या बाजूला अगदी अनुभवी असणारा खेळाडू हर्षवर्धन पाटीलला आपण पाहतोय. सरबाटने फटका केला जातोय. क्षेत्ररक्षकाला क्लिअर केलाय. 30 यार्ड सर्कल भेदलाय. बॉलला पाठवलंय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. चौतीस आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 34 रन्स ऑन दी बोर्ड. 4थ्या षटकासाठी प्रगती पथकावरती विरोंच्या विरोधात आता आक्रमण चढवलं जात आहे. टप्प्याचा बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बघत राहणार आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. टप्प्याचा बॉल होता आणि हर्षवर्धन पाटील
त्याचा पुरेपूर फायदा घेतला. हुक करत असताना 6 धाव्यांची मोहर लगावली जाते. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. चाळीस आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. 34 षटकाचा काही प्रगती पथावरती आहे. वीरेनला आपण पाहतोय युवा टॅलेंटेड खेळाडू आहे, मात्र दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू आहे आणि तोच अनुभवी खेळाडू आपली आक्रमकता दाखवतोय. आणखीन एक आलाय हर्षवर्धन पाटील, आणखीन एक षटकार. सेहेचाळीस आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. या खेळाडूकडे क्षमता आहे, ताकद आहे, सर्व काही आहे आणि ती आता मात्र पणाला लावली जाते. धावसंख्येचं टोटल 46 आकड्यावरती. गोलंदाजीमध्ये फेरबदल केला जातोय. प्रणवला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 46 आकड्यावरती धावफलक स्थिरावत आहे. इथे मात्र लाईन पाहणं गरजेचं आहे, दिशा पाहणं गरजेचं आहे. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 47 आकड्यावरती 47 रन्स ऑन दी बोर्ड. प्रणवला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. 47 धावा धावफलकावरती. हर्षवर्धन पाटील ऑन स्ट्राईक. अकुट टप्प्याचा बॉल, हवाई सफर, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हर्षवर्धन पाटीलचा थाट, गोलंदाजाची वाट, टोकलाय षटकार. चला क्षेत्ररक्षक आपण आपली जागा घ्यायची आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. 53 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 10 चेंडू आणि 32 ची आवश्यकता आहे. हर्षवर्धन पाटील मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग करतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आलाय का? क्षेत्ररक्षक येतोय, जजमेंट झालंय, झेल सोडला गेलाय. आता मात्र हा झेल सोडलाय की मॅच सोडली आहे हे पाहणं गरजेचं राहणार. रनआउटची संधी, माघारी परतावं लागतं. हर्षवर्धन पाटीलची खेळी संपुष्टात आली आहे. तिसऱ्या क्रमांकात, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 5वा धक्का. हर्षवर्धन पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. गोलंदाजी मार्क वरती हर्षदला आपण पाहतोय. 5व्या षटकामध्ये, शेवटच्या आणि अखेरच्या षटकामध्ये हर्षद आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर हर्षवर्धनची जागा घेण्यासाठी विनायकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता मात्र मोठे फटके घेण्याची गरज आहे. 4 षटकांमध्ये 55 धावा बनवल्या गेल्यात. 5 फलंदाज तंबूच्या आश्रयात धाडले गेले. शेवटचं षटक असणार आहे. हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं. 55 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतं.
लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये फटका क्षेत्ररक्षक खरा पाहायला मिळतोय 4 धावा धावफलकावरती या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय कुठेतरी हर्षवर्धन पाटीलच्या त्या कॅमिओने पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय आणि आता डिंगडॉंग वडंग पाटीलचा संघ या सामन्यामध्ये पुनरागमन करतो 59 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय अकुट टप्प्याचा बॉल यावेळेस हुक धावा बुक बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी बॅक टू बॅकचा लगातारचा दुसरा चौकार 63 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय 63 रन्स ऑन दी बोर्ड शेवटचं षटक प्रगतीपथावरती अगू टप्प्याचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतलाय तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय 64 रन्स ऑन दी बोर्ड 5व्या षटकाचा के प्रगतीपथावरती अखेरच्या षटकाचा के प्रगतीपथावरती आहे स्ट्रायकिंग गेन वरती सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं जाते एकेरी धाव कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न होईल का यस दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करण्यामध्ये पुन्हा एकदा यश आले तिसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आहे माघारी परतावं लागतंय 6वा धक्का बसलाय सौरभची खेळी संपुष्टात रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण कुंभार दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात वरंगे पाटीलचा आणखीन एक दर्जेदार खेळाडू ऍक्शन पाहायला मिळतोय लोअर फुल टॉस बॉल शफलून घेण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतलाय तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये या दुसरीचा प्रयत्न दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फिंगर्स बॅक टू दी पॅव्हिलियन प्रवीण कुंभार बॅक टू द डगआउट शेवटच्या बॉलवरती फटका केला जातो डीप मधून क्षेत्ररक्षक त्याला दिलं हुलकावणी बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय 5 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 71 7 गड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी भारती स्पोर्ट्स बॉस 11 भुळे संघाला 30 चेंडू असणार आहेत आणि या 30 चेंडूंमध्ये बनवायच्या 72 धावा
पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती राज यांना आपण पाहतोय. सलामीची जोडी अवधूत पाटील आणि प्रणवची जोडी आपल्याला पाहायला मिळते. वेस्टकोर लेगच्या दिशेमध्ये फटका केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. संपला फलंदाज प्रणवचा खेळ. प्रणव बॅक टू दी पॅव्हिलियन. चला एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. जे 5 संघ आपल्याला पाहायला मिळतील या पुढच्या फेरीमध्ये, दुसऱ्या फेरीमध्ये, त्या 5 संघांसाठी महत्वाची अनाउन्समेंट राहणार आहे. यानंतर चिठ्ठी उडवली जाईल आणि चिठ्ठीच्या माध्यमातून जो संघ वरती जाईल तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि त्याचबरोबर पहिल्या 2 चिठ्ठीमध्ये ज्या संघांची नावं येतील ते 2 संघ आमने सामने आपल्याला लढतीमध्ये पाहायला मिळतील. याची नोंद घ्यायची आहे. 5 संघ आपल्यासाठी महत्वाची अनाउन्समेंट असणार आहे. यानंतर चिठ्ठ्या उडवल्या जातील याची नोंद घ्यायची 5 संघ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. बॉलला कापलंय. स्लाइस केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेले आणि पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. सुरेख फटका पाहायला मिळालाय. या फटक्यावरती 4 धावांची मोहर लगावली जाते. धावसंख्येचं टोटल 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 27 चेंडू आणि 67 ची आवश्यकता आहे. 67 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती राजला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने सीधी बॅट, नो बकवास. बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी येतोय चौकार. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक पाहायला मिळाला. सुजितच्या बॅटमधून फटका आला. ओव्हर पिच बॉल होता, पुढ्यातला बॉल होता आणि अगदी सरळ बॅटने नजाकतेने लॉंग ऑनच्या बाहेर फेकून दिलाय. या 4 धावेच्या मदतीने 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 9 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती काही अंशी हे षटक महागडं ठरतंय. अकूट टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सोडलाय. अगदी महत्वाच्या फलंदाजाचा, ज्या फलंदाजाने फलंदाजी करत असताना लगातारचे 2 चौकार ठोकले त्याचा झेल सोडलाय आणि त्याचबरोबर एकेरी धाव कंप्लीट. धावसंख्येचं टोटल डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतंय. 10 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. स्ट्रायकिंग गेन वरती अवधूत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका. फरक नाही पडत. लॉजिकचा खेळ आमचा मॅजिकचा. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. षटक संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पहिल्या षटकाखेरीस 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये सतीश यांना आपण पाहतोय. इन्व्हाइट केलं जाते. पहिलं षटक महागडं राहिलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक महागडं राहिलंय. त्यामुळे समीकरणाचा विचार केला तर 24 चेंडू शिल्लक असणार आहे. त्या 24 चेंडू मध्ये 56 धावा बनवायच्या आहेत. शफलून घेण्याचा प्रयत्न आता सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च करणारा पंचांचा इशारा येतो. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. या स्पर्धेसाठी पंच अमित गुरवसर आणि त्याचबरोबर ओमकार लाडसर या स्पर्धेसाठी पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात.
अकूट टप्प्याचा बॉल दिलाय फलंदाजाला आमंत्रण, ठोकलाय षटकार सुजितच्या बॅट मधून. तेवीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. आक्रमकता दाखवायला सुरुवात झाली आहे. सुजितची एंट्री मैदानाच्या आतमध्ये झाली आणि जसा आला तसा धावांचा पाऊस पाडला गेलाय. 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. वैयक्तिक 4 चेंडू आणि 15 धावसंख्येवरती सुजित बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला अवधूत पाटील 2 चेंडू आणि 7 धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक बघत राहतील का? नाही. एफर्ट चांगले पाहायला मिळतात. धावा रोखल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुन्हा एकदा पुढे सरसावेल. 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 24 रन्स 25 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आता सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. 25 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 25 रन्स ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग गेन वरती सुजित आपल्याला पाहायला मिळतोय. अकूट टप्प्याचा बॉल पाठीमागे चालला. बॉल डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट होईल. सर्कल मध्येच बॉल अडवला जातोय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल जर पाहायला गेलं तर 26 या आकड्यावरती 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 26 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा की प्रगती पथावरती हे षटक देखील काही अंशी महागड राहिलाय. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. यष्टांच्या अगदी वरून जाणारा बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्येचा विचार केला तर 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. दुसऱ्या षटकाचा की प्रगतीपथावरती आहे. दुसरं षटक या आता मात्र प्रगतीपथावरती आहे. लोअर फुल टॉस बॉल. बैठक पाठचा पाय वाकवलाय आणि हवाई सफर घडवून आणले. अवधूत पाटीलच्या बॅटमधून येतो षटकार. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. 32 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 18 चेंडू आणि अजूनही 40 धावा बनवायच्या आहेत. या सामन्यामध्ये जोपर्यंत हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 भुये संघाची तर मात्र फलंदाजांकडे या लक्ष राहणार आहे. या दोन्ही फलंदाजांकडे खांद्यावरती जबाबदारी राहणार आहे. 32 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती राजला आपण पुन्हा एकदा पाहतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकेरी धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पंच धावा कळवायच्यात. 2 धावा धाव फलकावरती म्हणजे धावसंख्येचं टोटल 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. अकूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न आता सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 1 ऑफ दी ओव्हर 1 बाउन्सचा इशारा आमचे पंच अमित गुरवसर यांचा आलाय.
गोलातला बॉल सर बॅटने घेऊन काढला. एकेरी धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार देखील नाहीये. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल आता पुढे सरसावत आहे. 35 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 35 रन्स ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती. घनश्याम 15 चेंडू आणि 37ची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये. बॅकफुटला जाऊन इथे मात्र पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. कमबॅक झाला. राजने देखील कमबॅक करून दिलाय आणि त्याच्याकडे क्षमता देखील आहे आणि तेच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. धावा रोखण्याचं काम त्यांनी देखील केलंय. 35 आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ईस्टर्नच्या पाठीमागे थोडस फंबल झालं. मात्र डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. लो फुल टॉस बॉल. खराब चेंडू. त्यावरती फटका. 9+6 मिळतोय. 7 धावांचा चकपट. अवधूत पाटील अशा प्रकारचे चेंडू सोडत नाहीये. या चेंडूवरती षटकार लगावलाय. 7 धावांचा बोनस ऍड झालाय. धावसंख्येचं टोटल जर पाहायला गेलं तर 42 आकड्यावरती 42 रन्स ऑन दी बोर्ड. तर सामन्याच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा आपण वळतोय. 42 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. फ्री हिटचा बॉल आता. फ्री हिटचा बॉल असणार आहे. नो बॉलच्या चेंडूवरती 6 धावा म्हणजे 7 धावांचा बोनस ऍड झालाय. कुठेतरी या षटक्यामध्ये धावा रोखल्या गेल्या होत्या. मात्र या चेंडूवरती कुठेतरी खराब गोलंदाजी राहिल्या. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. त्याला दिले हुलकावणी. हा बॉल देखील झालाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी आणखीन एक चौकार. 46 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जिंकण्यासाठी 12 चेंडू बनवायच्या 26 धावा.
गोलंदाजी मार्क वरती चौथ्या षटकामध्ये प्रवीणला आपण पाहतोय. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 12 चेंडू असणार आहेत आणि या 12 चेंडू मध्ये बनवायचे 26 धावा. यावेळेस पुन्हा एकदा सफलून घेण्याचा प्रयत्न. इथे जर पाहायला गेलं तर संपर्क कोणताही नव्हता. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल जर पाहायला गेलं तर 47 च्या आकड्यावरती प्रवीणला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. हा टप्प्याचा बॉल हुक केलाय. पुन्हा एकदा 4 धावा बुक केल्यात. बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. चार धावा धावफलकावरती. धावसंख्येचं टोटल 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 51 रन्स ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रवीणला आपण पाहतोय आणि प्रवीणच्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला जातोय. खोलातला बॉल. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. चला यानंतर शिवम स्पोर्ट्स सातार्डेचा संघ, त्याचबरोबर वाघवे स्पोर्ट्स वाघवेचा संघ, कसबा ठाणेचा संघ, तिन्ही टीम्स कॅप्टन आपल्याला विनंती आहे. मुख्य व्यासपीठासमोर यायचे. पडळ संघ कर्णधार आपल्याला देखील विनंती आहे. आपला देखील एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. पडळ संघ कर्णधार आणि त्याचबरोबर वाघवे संघ कर्णधार कसबा ठाणे आणि शिवम स्पोर्ट्स सातार्डे, चारही संघांना विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. प्रतिनिधी आपला समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अवधूत पाटीलचा थाट, गोलंदाजाची वाट, ठोकलाय षटकार 6 धावांसाठी. काय फटका केला जातोय. सुरेख फटका. पाठचा पाय वाकवलाय आणि गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. 6 धावेची मोहर लगावली जाते. 57 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. या खेळाडूला का जल्लाद म्हटलं जातं, या खेळाडूला का बाहुबली म्हटलं जातं, त्याचं उत्तर या फटक्यामध्ये होतं. 57 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 7 चेंडू आणि 15 ची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग गेंद वरती अवधूत पाटील. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर हा चेंडू निर्णायक राहणार आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका पूर्णपणे भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 भोईचा संघ या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करू शकतो. तो दुसऱ्या बाजूला या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला तर नक्कीच दबाव क्रिएट केला जाऊ शकतो. 7 चेंडू 15 ची आवश्यकता आहे. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला. पॅरल स्ट्रोक. हकीकत है ये ख्वाब नहीं. अवधूत पाटील तुम्हारा जवाब नहीं. लाजवाब स्ट्रोक षटकार. चला पडळ संघ कर्णधार, वाघवे संघ कर्णधार, कसबा ठाणे संघ कर्णधार आणि शिवम स्पोर्ट्स सातार्डे संघ कॅप्टन. चला चारही संघांना विनंती आहे आपला प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चारही टीम्स आपल्याला विनंती आहे. कसबा ठाणे, पडळ, वाघवे आणि शिवम, चारही टीम्स कर्णधार आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये.
जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या षटकामध्ये सोहम याच्यावरती विश्वास दाखवलाय. सोहमला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. महत्वाचं षटक, निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती सोहमला पाहायला मिळत आहे. इथे जर पाहायला गेलं तर दिशा करा पाहायला मिळते. फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 64 रन्स ऑन दी बोर्ड. बॅटच्या सहाय्याने ही एकेरी धाव आली. 13 चेंडू आणि 39 धावांची खेळी अवधूत पाटीलच्या बॅट मधून साकारली गेल्या. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे जर पाहायला गेलं तर शर्यतचा वेध घेतलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 4 चेंडू आणि 8ची आवश्यकता आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही जर पाहायला गेलं तर 4 चेंडू आणि बनवायच्या धावा. यावेळेस इथे पाहायला गेलं तर आणखीन एक सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू आणि 8ची आवश्यकता आहे. धावा रोखल्या गेल्या तर इतिहास बनवला जाईल या साताऱ्याच्या मैदानावरती. 3 चेंडू आणि 8ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा पायावरचा बॉल मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. मैदानाच्या आतमध्ये अवधूत पाटील नावाचं वादळ आलंय. आणखीन एक षटकार आलाय. सत्तर या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 धावा अजूनही बनवायच्या. 2 चेंडू आणि 2ची आवश्यकता आहे. अवधूत पाटील 16 चेंडू आणि 45 या आकड्यावरती बॅटिंग करतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलंय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. विजयाच्या त्या 2 धावा आणि सामना जिंकलाय भारती स्पोर्ट्स बॉस 11. भुयेचा संघ या सामन्यावरती शिक्कामोर्तब केलाय आणि या सामन्याचा खरा सूत्रधार अवधूत पाटील ठरतोय. 17 चेंडू आणि 47 धावांची आकर्षक खेळी अवधूत पाटीलच्या बॅट मधून साकारली गेली आहे. टाळा व्हायला हरकत नाही या भुयेकर या बॅटिंग साठी. अवधूत पाटील मेन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलाय. या सामन्यामध्ये देखील संघाला गरज असताना या खेळाडूने सांगितलंय, अरे लढना है मुझे हर मोड़ पर, अगर लड़ना सीख गए ना तो बढ़ना भी सीख जाएंगे. कमालीचा खेळ अवधूत पाटीलने केलाय.